चला ओळख करून घेऊया 24 तास हजर असणाऱ्या कुंडीतल्या डॉक्टरची. तुळस फक्त पूजा करण्यासाठीच नाही तर ते घराचे ऑक्सिजन बँक आहे. रोज सकाळी तुळशीची 3 ते 4 पाने खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती इतकी वाढेल की कोरोना किंवा कोणताही साधा व्हायरल इन्फेक्शन तुमच्या आसपासही भटकणार नाही. याच्या बिया म्हणजे सब्जा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. तुळस लावताना नेहमी कृष्ण तुळस म्हणजे काळ्या पाण्याची लावा, कारण हिच्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. तुळशीला मंजिरी आल्या की झाडांची वाढ थांबते, त्यामुळे न विसरता त्या मंजिरी वेळोवेळी हाताने तोडून टाकत जा. त्यामुळे तुळस नेहमी हिरवीगार आणि घनदाट राहील. याचा औषधी वापर कसा करावा? प्रतिकार शक्तीसाठी स्पेशल काढा. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात 3 तुळशीचे पाने, 2 काळी मिरी आणि थोडे आले पाण्यात उकळून काढा बनवा. हा काढा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फ्लू आणि इन्फेक्शनपासून वाचवतो. तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांचे आजार. रोज सकाळी तुळशीचे 1 पान तोंडात ठेवून फक्त चोखल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि हिरड्या मजबूत होतात. पण तुळशीची पाने कधीही दात लावून चावून खाऊ नयेत. तुळशीच्या पानात मर्क्युरी म्हणजेच पारा असतो, जो दातांचे कवच एनॅमल खराब करू शकतो. त्यामुळे तुळशीची पाने नेहमी गिळावीत किंवा चहामध्ये उकळून घ्यावेत. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी रानवराला सबस्क्राईब करायला विसरू नका.